नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. कसे आहात सगळे? लवकरच 31 येतं आहे, म्हणूनच मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे कुलवती किचन यांचे कोंबडी वडे पीठ. कुलवतीचे प्रोडक्ट ना जेव्हापासून माझ्याकडे आलेत ना तेव्हापासून माझी किचनमधली लाईफ एकदमच इझी झाली. आणि हो, यांचे फक्त पीठच नाही तर ढोकळ्याचं प्रीमिक्स, उपवास भाजणी, थालीपीठ भाजणी, मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू हे सुद्धा तेवढेच मस्त आहेत. नक्की ट्राय करा. चला तर मग आता मी तुमच्यासोबत माझं डेली रुटीन आणि याची रेसिपी शेअर करते. काही नाही हो, हे सुद्धा बेसिकच आहे. एका टोपामध्ये हे पीठ काढून घ्या. थोडीशी हळद, मीठ आणि गरम पाणी टाकायला विसरू नका. हो, गरम पाण्यासोबतच आपण हे पीठ भिजवणार आहोत. गरम पाणी टाका आणि हे मिक्स करा. हे मिक्स करतानाच इतका भारी सुगंध येत होता ना की वास रे वास. आणि आपण डेलीच्या लाईफमध्ये जसे गव्हाचं पीठ मळतो, कणिक मळून बाजूला ठेवतो, तसंच हे सुद्धा पीठ मळायचं आणि 2-3 तास बाजूला रेस्टिंगला ठेवून द्यायचं. मग काय, आपली बाकीची कामं आहेतच. मी आज ना जेवणाला मस्तपैकी मशरूम कोलंबी राईस हे बनवलं होतं आणि त्यासोबतच काळं चिकन. हो, ही सुद्धा रेसिपी मी फर्स्ट टाईम ट्राय केली होती. कारण 31 आहे ना, मग बेत तर थोडा मोठा असणारच. विषय भरकटतोय बरं का. याचीसुद्धा रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करा. चला आता वडे बनवूयात. या वडे बनवण्यासाठी पण काही डोकं लावावं लागत नाही. छान छान असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे पिठाचे, बाजूला ठेवायचं आणि केळीचं पान किंवा प्लास्टिकवर हे वडे थापून घ्यायचे आणि तेलामध्ये गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे. मस्त असे टमटमीत फुगून तयार होतील. मग काय, छान आपली अशी प्लेट सजवायची आणि मस्तपैकी जेवायला घ्यायचं. चला तर मग या जेवायला आणि पटकन सबस्क्राईब करा.